नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अतुल चव्हाण। एक नजर हेडलाईन्सवर। श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल 8 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे। यातील 5 बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हॉटेलमध्ये झाले आहे। ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला असून 80हून अधिक जण यामध्ये जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत थेट नोटीस पाठवली आहे। बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासाठी मदतही केली होती असे वक्तव्य प्रज्ञा सिंहने केले आहे। यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याविरोधात त्यांना नोटीस पाठवली आहे। दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे। जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजवल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती। या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रमाणे आणि 2 समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात आपल्या सभांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची पोलखोल करण्याचा धडाका लावला असतानाच राज यांना निवडणूक आयोगाने धक्का दिलाय। राज ठाकरे यांच्या 24 एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबईतील काळा चौकी अभ्युदयनगर येथील सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे। मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे। या सरकारने देशातल्या राजांना भीक मागायला लावली, ज्याच्या हातात 5 वर्षात त्यांनी वाडगं दिलं अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी शिवसेना भाजप सरकारवर टीका केली आहे। सातारा येथील प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं। तुम्ही निधी दिला परंतु तुम्ही त्याचा पाठपुरावा केला म्हणून तुम्ही कामं केली अशा शब्दात उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी। आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा। नमस्कार। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।